नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त असे थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देणारे गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू कसे करायचे ते बघतोय। तर बघा, मस्त असे एकदम मऊसूत तोंडात टाकता क्षणी विरघळेल असा हा शेंगदाणा गुळाचा लाडू बनून तयार होतो। मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते। सहज असा तुटतो, मस्त दाणेदार झाला आहे। तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकता। आहा, क्या बात आहे। एकदम असा मऊसूत झाला आहे, करायला सोपे आणि खायला त्यापेक्षाही खूप छान। तर झटकीपट होणारी ही रेसिपी आहे। लहानापासून मोठ्यापर्यंत हे लाडू आवडीने खातील। तर अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट हे शेंगदाणा गुळाचे लाडू आपण केलेले आहे। खूप सारे असे लाडू बनवून तयार होतात। कसे करायचे ते आपण बघणारच आहेत। फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। जर व्हिडिओ स्किप करून बघितला, तुमचं प्रमाण इकडे तिकडे झालं तर लाडू हे असे छान वळल्या जातील नाही, मस्त असे मऊसूत सुद्धा होणार नाही। त्यासाठी व्हिडिओ संपूर्णच बघावा लागेल आणि एकदम पेड्यासारखे बनून हे तयार होतात। चला तर मग आपण मस्त असे शेंगदाणा गुळ लाडू बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असे शक्तिवर्धक पौष्टिक असे शरीराला उष्णता देणारे आपण पेड्याप्रमाणे मऊसूत लाडू बनवायला सुरुवात करूया। आता इथे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि इथे मी पाव किलो शेंगदाणे घेतले आणि पाव किलो किसून घेतलेला गूळ आहे। तर वाटीने म्हणाल तर 2 वाट्या हे शेंगदाणे घेतले, 2 वाट्या गूळ घेतला आहे। तर या वाटीने मोजून मी दोन्ही प्रमाण घेतला आहे। तवा व्यवस्थित असा तापवून घेतला। तर यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट असे शेंगदाण्याचे लाडू आपण करत आहे। आता हे शेंगदाणे मंद आचेवर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। जोवर याचा चटचट आवाज येत नाही तोवर हे भाजून घ्यायचे, जेणेकरून याचे टरफल सहज असे निघतील। आता मी इथे हे मस्त खमंग भाजून घेते। बघा, तुम्हाला आवाज येतच असेल, छान असा चटचट आवाज येतो आणि शेंगदाणे सुद्धा बघू शकता छान असे खरपूस झाले आहे। आता आपल्याला लगेच हे शेंगदाणे काढून घ्यायचे। यापेक्षा जास्त भाजून घेऊ नका, असे हलकेसे यावर थोडे डाग पडले की लगेच हे काढून घ्यायचे। बघा, इथे मी एका मोठ्या परातमध्ये हे काढून घेते, जेणेकरून हे पटकन असे थंड होते। आता बाकीचे शेंगदाणे सुद्धा याचप्रमाणे भाजून घ्यायचे, संपूर्णपणे गाळ करून घ्यायचे आणि गाळ करून झाल्यावर त्याचे टरफल काढून चाळणीमधून व्यवस्थित असे गाळून सुद्धा घ्यायचे। बघा, इथे मी शेंगदाणे थंड करून घेतले आणि त्याशिवाय याचे टरफल देखील काढून घेतले बघा, आणि चाळणीमधून गाळून सुद्धा घेतले आहे। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं। तर यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि यासोबतच यामध्येच थोडा गूळ घालून घेते, जेणेकरून म्हणजे हा गूळ शेंगदाण्याबरोबर व्यवस्थित असा मॅश होईल, म्हणून शेंगदाण्यासोबतच हा गूळ आपल्याला थोडा थोडा करून घालून घ्यायचा। आता मिक्सरला लावायचं झाकण। आता शेंगदाणे आणि गूळ छान व्यवस्थित अशी भरड करून घ्यायची। थोडंसं जाडसर हे मिक्सरला फिरून घ्यायचं, अगदी पूड करायची नाही। बघा, इथे मिक्सरच्या भांड्यात मी जाडसर अशी भरड करून घेतली। यातील गूळसुद्धा व्यवस्थित असा मॅच झाला आहे, तुम्ही बघू शकता। गूळ व्यवस्थित चिरून घ्यायचा अगोदर, तो आपल्याला शेंगदाण्याबरोबर फिरवताना छान असा मॅश होईल। आणि तुम्ही याचं टेक्स्चरसुद्धा बघू शकता, यामध्ये असे कण दिसत आहे। ही अशी जाडसर भरड करून घेतली। याचप्रमाणे शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला मी व्यवस्थित फिरून घेते। तुम्ही बघू शकता इथं मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि गूळ सगळं मिश्रण काढून घेतलं। बघा, मस्त असं मिक्सरला फिरून घेतलं आहे। मिक्सरला असंच हे शेंगदाणे गूळ जाडसरच फिरून घ्यायचे, मस्त असं छान दिसते हे मिश्रण। आता आपल्याला पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचं हाताने। शक्यतोवर हे मिश्रण एका मोठ्या प्लेटमध्ये घ्या, म्हणजे आपल्याला लाडू व्यवस्थित करता येतील आणि मिश्रण व्यवस्थित असं हे फिरवलं जाईल। बघा, अगदी पचपचीत असं हे मिश्रण झालं नाही, छान असं कोरडं कोरडं झालं आहे। हे मिश्रण मी व्यवस्थित असं एकजीव करून घेते। आता तुम्ही बघू शकता इथे मी मिश्रण हे मस्त एकजीव करून घेतलं। आता आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे। बघा, इथं असं आपल्याला एक गोळा घ्यायचा आणि अगदी सहज असा हा लाडू वळला जातो। बघा, मी छोट्या आकारामध्ये करत आहे। छान याला असा दाब द्यायचा, सहज हा लाडू असा वळला जात आहे। बघा, असा हातावर दाबून घ्यायचा छान पैकी
हातावर एकदा आणखी याला असं मी फिरून घेते. मस्त हा लाडू असा गोल गरगरीत होईल. तुम्ही बघू शकता छान असा गोल गरगरीत लाडू मी इथं करून घेतला. बघा काही छान टेक्स्चर आला याला. तो एकदम जबरदस्त मऊसूत बनला आहे, एकदम पेड्याप्रमाणे. चवसुद्धा याची खूप छान लागते. आणखी तुम्हाला मी लाडू करून दाखवते. तर हा लाडू आपल्याला साईडला ठेवायचा इथं. आणखी त्याचप्रमाणे मिश्रण घ्यायचं हे आणि पुन्हा हातावर हे असं दाबून घ्यायचं. बघा सहज असा लाडू करता येतो. फक्त तुम्हाला काय करायचं, शेंगदाणे आणि गूळ याचं प्रमाण अचूक घ्या, म्हणजे लाडू हे सहज असे वळल्या जातात. बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की आमचे लाडू वळल्या नाही जात, म्हणजे ते करताना लगेच सुटतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला जे प्रमाण आहे ते अचूक घ्यावं लागतं. तरी तो अर्ध्या किलोच्या प्रमाणात परफेक्ट असे शरीराला उष्णता देणारे शक्तिवर्धक असे शेंगदाणा गुळाचे लाडू करत आहे. बघा हा पण लाडू व्यवस्थित असा गोल गरगरीत झाला आहे. तुम्ही बघू शकता लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीने हे लाडू खातील. आता याचप्रमाणे सगळे लाडू मी करून घेते. बघा इथे आपले सगळे लाडू बनून तयार आहे. एका सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतले. खूप सारे लाडू झाले आहे. एक मोठी परात भरून एवढे लाडू झाले आहे. तर इथं सर्विंगसाठी मी एवढे दाखवले आहे. तुम्ही बघू शकता छान असे गोल गरगरीत झाले आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे याला. आणि खूप मोजक्या साहित्यात हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवून तयार होतात. थंडीचे दिवस आहेत तर काय करायचं, शरीराला उष्णता देण्यासाठी मस्त हे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता. झटपट होणारी रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात बनवून तयार होतात. फक्त आपण यामध्ये 2च साहित्य वापरले आणि त्या साहित्यापासून हे लाडू केलेले आहे. तुम्ही बघू शकता छान असे झाले आहे बघा. आणि याचा सुवाससुद्धा खूप छान येतो. तर लहानापासून मोठ्यापर्यंत हे लाडू आवडीने खातील. हिवाळ्याच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल असेच शरीराला उष्णता देणारे असे शेंगदाणे गुळाचे लाडू तुम्ही आवर्जून करून खा. आणि हे लाडू खूप असे पौष्टिकसुद्धा आहे. तर तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की एकदा करून बघा. आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये मात्र कळवायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही हे रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.